काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज शेजूळ यांनी सय्यदपूर येथील तुटलेल्या पुलाची केली पाहणी। दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सय्यदपूर येथे मनोज शेजूळ यांनी तुटलेल्या पुलाची पाहणी केली। तसेच छत्रपती संभाजीनगर तालुका काँग्रेस कमिटीने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मौजे मुरुमखेडा येथे मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावे अशा सूचना केल्या व पाझर तलावाला भेगा गेल्यामुळे त्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी केली। तसेच सय्यदपूर येथील दुधना नदीवरील पर्यायी पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्यामुळे गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्यामुळे तेथे जाऊन पुलाची पाहणी केली व संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना बोलून लवकरात लवकर गावकऱ्यांना पूल दुरुस्त करून घ्यावा अशी सूचना केली। यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज भाऊ शेजूळ व कार्याध्यक्ष विठ्ठल नाना कोरडे, विनोद भाऊ देहाडे, माजी पंचायत समिती सभापती कैलास भाऊ किरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भाऊ शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर जब्बार खान, गणेश पवार, भगवान साळवे, तुषार भैया शेळके, बाबासाहेब मोकळे, केदार भाऊ पडूळ, प्रमोद पडूळ, मधुकर चौधरी, गणेश चौधरी, राजू शेळके, प्रभाकर शेळके, राजू पडूळ, विष्णू खरपे, प्रमोद भालेराव, कृष्णा पवार, जाकीर बागवान, अफजल वस्ताद, गंगा ढोके, समी बागवान, मंगेश जैन व मुरुमखेडा सय्यदपूर गावातील सरपंच उपसरपंच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी SS इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर। SS इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सय्यदपूर या ठिकाणी। आज या ठिकाणी सय्यदपूर या ठिकाणी बरेचसे काँग्रेस कमिटीचे जे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळ आहेत, या ठिकाणी आलेले आहेत। वारंवार सय्यदपूर येथील जो तात्पुरता पूल बनलेला होता ते वारंवार ढसळत चाललेला आहे, पडलेला आहे आणि या ठिकाणी पाहणी करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आले आहेत। काय सांगाल, या पुलाची दुरावस्था अशी झालेली आहे? सय्यदपूरला जे पुलाचं काम चालू आहे ते मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत ते काम चालू आहे। त्या कामाची लेवल अजून त्याला जवळपास त्याची 1 वर्षाची मुदत आहे, ती व्हायला वेळ लागणार, पण तोपर्यंत जो पर्याय रस्ता काढायला पाहिजे सुरुवातीला काम चालू करायच्या अगोदर तो काढला नाही गेला, कारण ऑलरेडी मध्ये तो पर्याय रस्ता त्याच्यात असतो पण तो केला गेला नाही। त्याच्यामुळे सय्यदपूर गावचा जो संपर्क तुटला, त्याच्यामुळे सर्व पेशंट कोणाचं काही दुखत असेल काही असेल तर त्यांना खूप अडचण निर्माण होती। दुसरी विशेष गोष्ट सांगायचं कारण असतं की जे काम चालू होत असताना पुन्हा तेच सांगतो मी की पर्याय रस्ता जो चांगला केला जायला पाहिजे होता, पूर्ण नळकांडे टाकायला पाहिजे, टाकल्या नाही गेल्या, त्याच्यामुळे दुर्व्यवस्था निर्माण झाली आणि गावाला तो त्रास झाला। दुसरा विषय म्हणजे यात राजकारण आणण्यासारखा काही विषय नसतो, त्यांनी हे केलं त्यांनी ते केलं। ज्यावेळेस मुख्यमंत्री सडक योजनेचा जो रस्ता आहे, जो पूल आहे, तो करत असताना त्या गावाला संपर्क करत असताना तो पूल करणं किंवा रस्ता करणं हे सरकारचं कामच असतं, सरकार कोणतंही असो। त्याच्यामुळं ज्यांनी ते केलं त्यांनी ते केलं, ह्या भानगडी पडल्यापेक्षा आमचे नेते डॉक्टर कल्याणराव काळे साहेब यांची ही सासरवाडी आहे, त्याच्यामुळे कोणी म्हणतो बाबा सासवडीला हा पूल रस्त्याने जायला, तो ऑलरेडी पुलाचं काम चालू आहे, पण जोपर्यंत तो पर्याय रस्ता केला नाही गेला सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टरचा आणि डिपार्टमेंटचा तो दोष आहे किंवा पर्याय रस्ता चांगला करून घ्यायला पाहिजे। दुसरा जर पर्याय रस्ता आला असता तर गावाला ती अडचण निर्माण झाली नसती। त्याच्यामुळे प्रशासनाला आणि गुत्तेदाराला माझी विनंती आहे की त्यांनी सांगितलं पण की 2 दिवसात आम्ही ताबडतोब सगळ्या नळकांडे टाकून पुलाचा रस्ता पूर्ववत करून देतो, जोपर्यंत पुलाचं काम होतं तोपर्यंत ते कायम स्वरूपी गावाला त्यांनी करून दिलं पाहिजे। नसता पुन्हा एखादं मोठं आम्हाला आंदोलन उभं करून त्या डिपार्टमेंटला जाऊन त्यांना पुन्हा निवेदन द्यावं लागेल। ती वेळ गावकऱ्याला पण येऊ देऊ नका आणि लोकप्रतिनिधीवर पण येऊ देऊ नका, ही नम्र विनंती। छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यातून अतिवृष्टीची पाणी केली 2 दिवसापूर्वी, या संदर्भात काय सांगा? संपूर्ण तालुक्याची आम्ही जवळपास पाहणी केली, तिथं मंडळात चौका मंडळ असो, लाडसंगी असो, करमाळ असो, वरझडीचा हा पट्टा असो, ह्या भागामध्ये अचानक पिकाचं नुकसान झालं, त्यातल्यात मक्काचं झालं, कपाशीचं झालं, फळबागाचं पण झालं आणि रस्त्याचं झालं। अशी जी व्यवस्था दुर्व्यवस्था सकाळला पण अंजनला पण की जिथं पूर आला का रस्ता बंद होतो। त्याच्यामुळे सरकारला तात्काळ पंचनामे करायचे। आम्ही काल पत्र पण दिलं, खासदार साहेब कल्याणरावजी काळे साहेब यांनी पण पत्र दिलं, कलेक्टर साहेबांना दिलं, ऑलरेडी पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले, तर ते आदेश देताना तात्काळ सरकारनं मदत करावी आणि सरसकट पंचनामे केले पाहिजे, कारण याला इतकं याचं व्हायला याचं नाही व्हायलं, कारण ती जास्त पाऊस झाल्यानंतर नुकसान सरसकट होत असतं, दिसलं नाही तरी पण सरकारला आणि तहसीलदार साहेबांना ती विनंती की आपण आपल्या मंडळ अधिकारी होतात त्याला सांगावं की सरसकट पंचनामे करा आणि पुलाची जी नादूर झाली त्याला 2-3 फुटाला
लिंगदर्गाचा एक तलाव फुटायला आलता, एक त्याचा तलाव पण फुटायला आलता. दोन्ही ठिकाणचे तलाव त्यांनी पाणी काढून दिलं. त्याच्यामुळं आपल्यावर जे काही संकट येणार होतं ते कळलं असं म्हणायला हवं. कारण लिंगदरीच्या तलावावर जर फुटला असं तर दुसऱ्या लिंगदरीचे आणि येणारे सगळे गावं दुधनावरचे सगळे बाधित होऊन जीवित हानी झाली असती. त्याच्यामुळे सुदैवानं आपल्याला ती हानी झाली नाही. प्रशासनानं तात्काळ ताबडतोब तलाव पण दुरुस्त केली पाहिजे आणि पर्याय ताबडतोब चालू करून सैदपूरवासी यांचं जे अडचण निर्माण झाली सगळ्यात मोठी ती दूर केली पाहिजे. या ठिकाणी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेले आहे, हा तात्पुरता पूल जो बनलेला आहे संबंधित ठेकेदाराने त्याला पर्याय रस्ता सुरुवातीलाच अगोदर काढून दिला पाहिजे होता, तर मात्र त्याने ते केलेलं नाही. आणि गावकऱ्यांनी त्याच्या स्वतःच्या स्वनिधीतून हा तात्पुरता रस्ता 2 वेळेस बनलेला होता, मात्र तो पाण्याने वाहून गेलेला आहे. जर लवकरात लवकर हा पुलाची जर कारवाई केली नाही तर आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करणार आहोत असं या माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे. धन्यवाद. एसएस इंडिया न्यूज साठी मी अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी.